श्रोते हो, नमस्कार. आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस. आज आपण साजरा करत आहोत जागतिक होमिओपॅथी दिन, जो होमिओपॅथिकचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. खरं तर होमिओपॅथी ही एक सुरक्षित, सौम्य आणि प्रभावी उपचार पद्धती म्हणून जगभरात ओळखली जाते. या पद्धतीविषयी श्रोते हो, अधिक जाणून घेण्यासाठी आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये एक अनुभवी होमिओपॅथिक डॉक्टर मिलिंद बोर्डवेकर सर उपस्थित आहेत. सर्वप्रथम त्यांचं आकाशवाणी स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम. डॉक्टर, प्रथम आजच्या या जागतिक होमिओपॅथी दिनाच्या आपणास मनपूर्वक शुभेच्छा देते. आपण आता प्रश्नाकडे वळूया. तर सुरुवातीला मला सांगा की आजच्या काळात होमिओपॅथीचे जे महत्त्व आहे ते सांगायचं झाल्यास त्याविषयी आपण काय सांगाल? सांगायचं झालं तर आजच्या ह्या ताणतणावाची जे जग आहे, स्पर्धेचं जे युग आहे म्हणतो आपण, त्यात आपल्याला बऱ्यापैकी असुरक्षिततेची भावना दिसते. त्याच्यामुळे येणारं नैराश्य किंवा त्यानंतर बिघडलेले नातेसंबंध, ह्या सगळ्या गोष्टींचा मानवाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. आणि या सर्व गोष्टींना उपाय, याचाच एक पर्याय म्हणून आपल्याला होमिओपॅथीकडे पाहता येईल. बरं डॉक्टर, होमिओपॅथी ही नेमकी कोणत्या तत्वावर आधारित उपचार पद्धती आहे आणि इतर पद्धतीपेक्षा थोडी वेगळी आहे का? हो, नक्कीच. होमिओपॅथी ही बाकीच्या पॅथींपेक्षा नक्कीच वेगळी आहे. कारण होमिओपॅथी ही सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर ह्या तत्वावर आधारलेली आहे. म्हणजे काय की समान गोष्टी समान गोष्टींनी बऱ्या केल्या जाऊ शकतात, असं त्याचं प्रिन्सिपल आहे. की होमिओपॅथी आणि बाकीच्या पॅथी यामध्ये बेसिक किंवा महत्त्वाचा जो मूलभूत फरक जो आपल्याला सांगता येईल तो असा आहे की होमिओपॅथी ही अतिशय सुरक्षित पद्धती आहे. त्याचे इतर कुठलेही दुष्परिणाम आपल्याला दिसत नाही. अतिशय प्रभावपणे आणि मुळापासून एखादा आजार बरा करण्याची क्षमता या पॅथीमध्ये आहे. होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी ही पद्धत कशी शोधली, म्हणजे थोडक्यात त्यामागचा इतिहास किंवा त्यामागची पार्श्वभूमी सांगायची झाल्यास आपण काय सांगाल? अतिशय रंजक अशी म्हणता येईल अशी याची पार्श्वभूमी आहे. कारण आपले जे डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन होते हे स्वतः एक त्यावेळचे ॲलोपॅथिक डॉक्टरच होते. ते MD होते. आणि ते स्वतः ही प्रॅक्टिस करत असताना त्यांच्या लक्षात आलं की आपण जी ही ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करतोय ती आताच्या इतकी प्रगल्भ किंवा प्रगत नव्हती. त्यामुळे ते उपचार जे असायचे ते फार त्रासदायक असायचे रुग्णांसाठी, किंवा त्याच्यातनं मिळणारा जे उपायांमुळे होणारा जो फायदा होता तोही तेवढासा मिळत नव्हता. म्हणजे पेशंटना उदाहरणार्थ द्यायचं झालं तर एखाद्या रुग्णाला वेदनाशामक म्हणून आपल्याला एखादं औषध दिलं तर ते केवळ वेदना थांबवण्याचं काम करायचं, ना की त्याच्या वेदनेचं कारण बरं करायचं. किंवा एखादं आजार आहे तर तो आजार तात्पुरता दाबला जायचा, तात्पुरतं त्याचं शमन केलं जायचं, पण तो आजार पूर्णपणे जायचा नाही. त्यामुळे त्यांनी हे आपले डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन जे होते ते अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्व होतं. त्यांचा अनेक भाषांचा अभ्यास होता, अनेक भाषांवर प्रभुत्व होतं आणि त्यातूनच ते अनेक जी लिटरेचर्स असायची तर त्यांचं भाषांतर एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये करत असत. हे करत असताना त्यांनी एक पुस्तक होतं कुलेन्स मटेरिया मेडिका नावाचं, आणि त्याच्यात त्यांनी असं वाचलं की सिंकोना बार्क नावाचं जे एक झाड आहे, वृक्ष आहे, तर त्याची सिंकोना बार्कच्या त्याचा जर रस आपण एखाद्या माणसाला दिला तर तो मलेरिया बरा करतो. तर त्यांना ते त्याच्यात असं लिहिलेलं होतं की त्या सिंकोना बार्कच्या वृक्षाच्या कडवटपणामुळे हा मलेरिया ते बरं करतं. मग त्यांना ते थोडं पटलं नाही. ते म्हणाले की असं कसं होईल की कडवटपणा तर अनेक वृक्षात आहे, मग फक्त त्याच वृक्षाच्या रसामुळे तो का बरा होत असेल. म्हणून त्यांनी हा प्रयोग स्वतःवर करून बघायचं ठरवलं आणि त्यांनी चक्क सिंकोना बार्कचा रस काढला आणि तो रस त्यांनी वारंवार तो पिला. आणि त्यांना म्हणजे आश्चर्य वाटेल की त्यांना असं आढळून आलं की त्यांना चक्क मलेरियाची लक्षणं सगळी निर्माण झाली त्यांच्या शरीरात. आणि मग त्यांना ते कुठेतरी एक सुचलं किंवा त्यांच्या लक्षात आलं की हे औषध केवळ कडवटपणामुळे मलेरिया बरा करत नाहीये, तर ह्या औषधाच्या रसामध्ये तोच आजार निर्माण करण्याची शक्ती आहे, म्हणून तो आजार ते बरं करू शकते. मग अशा प्रकारे त्यांनी इतरही अनेक औषधांवर प्रयोग केले आणि त्यांना आढळून आलं की ही जी प्रणाली आहे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर ही सगळीकडे त्यांना यशस्वी होताना दिसून आली. आणि यातूनच पुढे होमिओपॅथीच्या औषधांचा शोध लागत गेला. बरं डॉक्टर, होमिओपॅथी ही नेमकी कोणत्या तत्वावर आधारित उपचार पद्धती आहे आणि ती इतर पद्धतींपेक्षा कशी वेगळी ठरते? होमिओपॅथी ही सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर म्हणजेच आपल्या मराठीत सांगितलं जातं की काट्याने काठा काढणे या उपचार पद्धतीवर किंवा या तत्वावर आधारित आहे.
तर याच्यामध्ये असं केलं जातं की तुमच्या शरीरामध्ये अशी औषधं होमिओपॅथीची दिली जातात की तुमच्या मूळ आजाराशी मिळती जुळती त्याची लक्षणं असतात. आणि ही औषधं जेव्हा तुम्ही घेता तुमच्या शरीरामध्ये तो कृत्रिम आजार निर्माण केला जातो. आणि हा निर्माण झालेला आजार तुमच्या मूळ आजारापेक्षा त्याची इंटेन्सिटी किंवा त्याची तीव्रता थोडीशी जास्त असल्यामुळे तुमच्या मूळ आजाराला तो समूळ काढून टाकतो. अशी त्याची एक थीम आहे. पण याचाच अर्थ असा नव्हे की ही होमिओपॅथीची औषधं घेतल्यामुळे निर्माण झालेला आजार मग हा कायमचा राहील का, तर नाही. तर ही औषधांची बनवण्याची पद्धतच अशी असते किंवा ती देण्याची एक पद्धत अशी आहे की हळूहळू जसं तुम्ही त्याचा डोस थांबवता तसं तुम्हाला हा निर्माण केलेला कृत्रिम आजारही हळूहळू नष्ट होतो आणि तुमची पूर्णपणे रोगमुक्ती होते. बरं डॉक्टर, समानाने समान बरे होते अर्थात लाईक क्युअर्स लाईक, तर या तत्वाचा अर्थ काय आहे आणि तो प्रत्यक्ष उपचारामध्ये कसा वापरला जातो? हां, मगाशीच म्हटल्याप्रमाणे समानाने समान बरं होतं. म्हणजे याचा आपण उपयोग असा करून घेतो की जे औषध रुग्णामध्ये एखादा आजार बरा करते हे पहिल्यांदा तावून सुलाखून घेतलेलं असतं. त्याला आम्ही ड्रग प्रूव्हिंग असं म्हणतो. म्हणजे अनेक व्हॉलंटियर्समध्ये हे औषध दिलं जातं. त्यांच्याकडनं ते औषध घेतल्यानंतर त्यांच्या शरीरात निर्माण झालेले बदल, त्यांना जाणवलेल्या भावना यांची एक नोंद केली जाते. आणि ही नोंद व्हेरीफाय करून त्याचं पुष्टीकरण केल्यानंतरच मग ही एक फार्मॅकोपोइया असतो किंवा आमची मटेरिया मेडिका नावाचा जो लक्षणांचा जो संग्रह आहे याच्यामध्ये ती लक्षणं नोंद केली जातात. जेव्हा पेशंट तशीच लक्षणं आपल्याला सांगत असतो तेव्हा आम्ही ती पडताळून बघतो की ती जी आपल्या मटेरिया मेडिकामध्ये जी औषधं दिली आहेत त्यापैकी कोणत्या औषधाशी जास्त मिळती जुळती आहेत. आणि जे औषधाची लक्षणं रुग्णाच्या लक्षणांशी जास्त मिळती जुळती आहेत तेच औषध त्याला दिलं जातं. याला आम्ही सिमिलिमम शोधणं असं म्हणतो. म्हणजे समानाने समान बरे होते असं त्याचा अर्थ का? बरोबर, अगदी बरोबर. बरं डॉक्टर, होमिओपॅथीमध्ये आजार होण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी मांडली आहे? होमिओपॅथीमध्ये एक कन्सेप्ट आहे, एक संकल्पना आहे व्हायटल फोर्स म्हणून. व्हायटल फोर्स म्हणजे काय की आपल्या शरीरातली अशी एक ऊर्जा किंवा अशी एक शक्ती की जी आपल्या शरीराला पूर्णपणे बॅलन्स ठेवते आणि त्याच्यामुळे आपलं शरीर पूर्णपणे हेल्दी म्हणूया किंवा निरोगी असतं. तर ज्या वेळेला हा व्हायटल फोर्स आपल्या जागेवरून डेव्हिएट होतो म्हणजे बाजूला जातो, बाजूला सरकतो, तर त्यावेळी माणसाला आजार होतो किंवा माणूस हा आजारी असा आहे असं समजलं जातं. तर ह्याची कारणं जी असतात ही अनेक असू शकतात. म्हणजे अगदी एखादा मानसिक आघात असेल किंवा एखादी शारीरिक सुद्धा एखादा आघात असू शकतो किंवा इतरही काही गोष्टी असू शकतात. तर ज्या वेळेला हा व्हायटल फोर्स डेव्हिएट होतो त्यावेळेला माणूस हा आजारी आहे असं समजलं जातं. आणि होमिओपॅथीची औषधं देऊन हा व्हायटल फोर्स मूळ जागी आणणं म्हणजेच त्या माणसाला बरं करणं असं होमिओपॅथीमध्ये मानलं जातं. होमिओपॅथीमध्ये सोरा, सिफिलिस आणि सायकोसिस असे मुख्यत्वे करून 3 मायाजम आढळतात. म्हणजे जसं आपण आयुर्वेदामध्ये म्हणतो कफ, वात, पित्त, तसेच हे सोरा, सिफिलिस आणि सायकोसिस हे होमिओपॅथीमधली 3 प्रमुख रोग होण्याची कारणं मानली जातात. बरं डॉक्टर, या उपचार पद्धतीमध्ये काही पथ्य पाळावे लागतात का? हो, पथ्याबद्दलची विचारणा ही प्रत्येक पेशंटकडून होतेच. होमिओपॅथीमध्ये आहार विहार हे जसं सांभाळायचं आहे त्याप्रमाणे आपल्या होमिओपॅथीची जी औषधं आहेत तर त्या औषधांना साठवण्याची सुद्धा एक पद्धत सांगितलेली आहे की ते औषधं ठेवताना शक्यतो जिथे उग्र वास असेल अशा ठिकाणी शक्यतो ठेवू नयेत. ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश पडेल त्या औषधांवर अशा ठिकाणी ती ठेवू नयेत. त्यानंतर औषधं चालू असतील त्यावेळी शक्यतो पेशंटने तंबाखू, दारू यांचं सेवन करू नयेत. कच्चा कांदा आणि लसूण हेही खाऊ नयेत असं होमिओपॅथीमध्ये सांगितलं जातं. कारण या कच्चा कांदा किंवा लसूण यामध्ये असलेले काही घटक जे आहेत तर ते आपल्या औषधांचा प्रभाव थोडासा कमी करू शकतात असं मानलं जातं. कॉफी ही शक्यतो वर्ज्य करावी असं होमिओपॅथीमध्ये सांगितलंय. बरं डॉक्टर, होमिओपॅथी ही उपचार पद्धती आपण सुरक्षित मानतोय, तर लहान मुलं म्हणा, वृद्ध, गर्भवती महिला यांसाठी ही कितपत उपयुक्त ठरतील? हो, औषध म्हटलं की त्याचे परिणाम, दुष्परिणाम याचा आपण नक्कीच विचार करतो. पण होमिओपॅथीचा एक मोठा फायदा असा आहे की याच्यामध्ये जी औषधं असतात ही जरी अनेक प्रकारच्या गोष्टींपासून निसर्गातल्या बनवली गेली असली तरी ती बनवण्याची जी पद्धत असते तर त्याला एक डायनामायझेशन असं त्याला म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये त्याची जी शक्ती वाढवणं हा जो प्रकार असतो त्या औषधांची, याच्यामध्ये त्या औषधाचा मूळ जो गुण असतो तो तसाच ठेवून
तो फक्त त्याची संख्यात्मक तो कमी 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 होत जातो आणि जेवढा तो संख्यात्मकदृष्ट्या कमी होत जातो तसे त्याची गुणात्मक त्याची क्वालिटी वाढत जाते. थोडक्यात त्याची बरं करण्याची क्षमता अधिकाधिक वाढते. यानुसारच आपल्या ह्या वेगवेगळ्या औषधांच्या ताकदी ठरतात. आता त्याचमुळे गर्भवती माता असतील किंवा लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील तर यांच्यामध्ये अशी ही डायनॅमायझेशन केलेली जी औषधं आहेत ती अतिशय प्रभावकारी पण असतात आणि अतिशय सुरक्षितही असतात. कारण त्यांच्यामध्ये औषधांचा कुठलाही दुष्प्रभाव करण्याची क्षमता राहिलेली नसते. बरं, ही एक म्हणजे समग्र उपचार पद्धती आहे आणि ती आजाराच्या मुळावर काम करण्याचं काम करते. तर डॉक्टर मला सांगा की होमिओपॅथीची जी औषधं तयार करण्याची प्रक्रिया असते ती कशी असते आणि त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो कसा आहे? हां, ही होमिओपॅथीची जी औषधं आहेत ही जशी आपली ॲलोपॅथीची औषधं आहेत वेगवेगळ्या गोष्टींपासून तयार झालेली. पूर्वीच्या काळी ॲलोपॅथीमध्ये ही फक्त नैसर्गिक ज्या काही गोष्टी होत्या त्यापासूनच औषधं बनवली जायची. नंतर मग जशी ॲडव्हान्समेंट आली तसं हळूहळू काही केमिकल सबस्टन्सेसपासूनही किंवा रासायनिक पदार्थांपासूनही ही औषधं बनवली जाऊ लागली. तसंच आपल्या होमिओपॅथीमध्येही औषधांचे जे सोर्स आहेत किंवा औषधांचे जे उगम आहे हा अनेक गोष्टींपासून पाहायला मिळतो. जसं नैसर्गिक गोष्टी, झाडं असतील किंवा प्राणी किंवा पशु किंवा माणसं यांच्यामधल्या ग्रंथींपासूनही काही औषधं बनवली जातात. काही खनिजांपासून बनवली जातात. तर काही औषधं आहेत ती चक्क काही प्राण्यांच्या विषांपासूनही बनवली जातात. म्हणजे होमिओपॅथी एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे आणि त्याचा परिणाम हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला होतोय असं दिसून येत. तर डॉक्टर, रुग्णांनी होमिओपॅथी उपचार घेताना आहार, दिनचर्या आणि सवयीबाबत कोणती काळजी घेणं आवश्यक आहे? होमिओपॅथी जेव्हा निर्माण झाली असं आपण म्हणू किंवा डॉक्टर हेनिमन यांनी जी काही मार्गदर्शक तत्त्व घालून दिली, औषधं कशी वापरावीत, रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी, यात त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला आहे की केवळ औषधं हाच आजार बरा करण्याचा मार्ग नाही आहे, तर त्याच्या जोडीला योग्य आहार, विहार, दिनचर्या याही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे आजार बरा करताना त्याला उपयुक्त ठरेल अशाच पद्धतीचा आहार घेणं, तशाच पद्धतीचे व्यायाम करणं आणि त्याच पद्धतीने आपली दिनचर्या राखणं, पुरेशी झोप घेणं, व्यायाम करणं या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. याही गोष्टींना औषधांइतकंच महत्त्व रुग्णांनी द्यायला हवं. हा म्हणजे वैयक्तिक लक्ष देणं सर खूप गरजेचं आहे. नक्कीच. तर त्याचा या उपचार पद्धतीचा चांगला फायदा होऊ शकतो. होमिओपॅथी, आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या तिन्ही उपचार पद्धतींमधील जर काही फरक सांगायचा झाला तर आपण नेमका काय सांगाल? फरक निश्चितच आहे. ॲलोपॅथी ही जी उपचार पद्धती आहे ही कधीही तो आजार मुळापासून बरं करण्यासाठी काम करत नाही, तर त्या आजाराची जी काही लक्षणं असतील तर ती लक्षणं घालवणं किंवा लक्षणांपासून तात्पुरता आराम देणं इथपर्यंत मर्यादित राहते. परंतु ॲलोपॅथी पूर्वीची जी होती आणि आताची जी आहे, आताची आपण त्याला मॉडर्न मेडिसिन असं म्हणतो, याच्यामध्ये अतिशय जीवरक्षक अशा काही गोष्टींचा अंतर्भाव आहे. त्यामुळे जेव्हा गरज असेल त्यावेळेला सध्याच्या काळात ॲलोपॅथी ही वापरली जाते. जेव्हा रुग्णाला अत्यावश्यक तातडीची गरज असते रुग्णोपचारांची त्यावेळेला ॲलोपॅथीचा वापर हा केला जातो. आयुर्वेदाबद्दल बोलायचं झालं तर आयुर्वेद ही आपली भारताची जुनी उपचार पद्धती आहे आणि ती बऱ्यापर्यंत लोकांपर्यंत पोचलेली आहे. आयुर्वेद आणि होमिओपॅथी यांच्यात जर फरक सांगायचा झाला तर तो थोडासा असा सांगता येईल की आयुर्वेदमधली औषधं जी आहेत, औषध बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्यांचा काढा, अर्क किंवा चूर्ण, रस या स्वरूपात ती वापरली जातात. तर आपल्या होमिओपॅथी औषधं तयार करताना याच झाडांपासून, वनस्पतींपासून मिळालेल्या अर्काचा उपयोग करून त्यातील फक्त आवश्यक असा जो घटक असतो त्याला आम्ही ॲक्टिव्ह प्रिन्सिपल असं म्हणतो, तर तो घटक वेगळा केला जातो आणि तो घटक नंतर त्याच्यावर काही प्रक्रिया करून त्याच्या वेगवेगळ्या ताकदी बनवल्या जातात, वेगवेगळ्या शक्तीत त्याची औषधं बनवली जातात आणि नंतर ती वापरली जातात. त्यामुळे त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता ही फारच कमी राहते, कारण फक्त आणि फक्त जे औषधी गुणधर्म आहे तोच फक्त औषधात वापरला जातो. डॉक्टर, अनेकदा असा गैरसमज असतो की होमिओपॅथी उपचार पद्धती याचा थोडा परिणाम हा उशिरा दिसतोय, तर त्याविषयी आमच्या श्रोत्यांना नेमकं काय सांगाल? हो, मला हे सांगायला नक्कीच आवडेल, कारण हा एक प्रचलित गैरसमज आहे होमिओपॅथीबद्दल की होमिओपॅथीची औषधं काम करायला वेळ लागतो किंवा रिझल्ट दिसायला वेळ लागतो. परंतु असं नाही आहे. अर्थात जे जुने आजार आहेत, जे 5 वर्ष, 10 वर्ष किंवा त्याहूनही अधिक कालावधीपासूनचे आहेत, असे आजार जे असतात तर त्यांच्यासाठी जी आपली औषधं आपण देतो, होमिओपॅथिक औषधं, त्यांची काम करायला, आपल्या शरीरावर त्याचा योग्य गुण दिसायला
आणि त्याच्यापासून आपल्याला पूर्णपणे मुक्ती मिळायला हा थोडासा वेळ लागू शकतो. कारण काय असतं, औषधांपेक्षा त्या व्यक्तीचं शरीर त्या औषधांना कशी दाद देतं यावर हे बऱ्यापैकी अवलंबून असतं. पण जर तुम्ही एखादी समजा तापासारखी गोष्ट आहे किंवा डोकेदुखीसारखी गोष्ट आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला झटपटही गुण मिळून जातो. म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळी होमिओपॅथीचं औषध दिलं तर त्याला ते काम करण्यासाठी वेळ घेतं. आणि याचा वापर म्हणा किंवा ह्याचा अनुभव आम्ही कोविडमध्ये खूप चांगल्या प्रकारे घेतला आहे. कारण कोविडमध्ये अशीच परिस्थिती होती की कोविडमध्ये सुरुवातीला म्हणजे सर्वांमध्येच संभ्रम होता, त्यामुळे शक्यतो पेशंटना कोण ॲडमिट करत नव्हते. मग अशावेळी मुतखड्याचे जे पेशंट असायचे त्यांना जेव्हा तीव्र वेदना असायच्या, अशावेळी आम्ही होमिओपॅथिक औषधं देऊन त्यांच्या वेदना अगदी 15-20 मिनिटात सुद्धा थांबवलेल्या आहेत. बरं डॉक्टर, आपण प्रत्येक वर्षी निवडलेली थीम होमिओपॅथीचे महत्त्व दर्शविण्यास मदत करत असते. जागतिक होमिओपॅथी दिन 2026ची थीम शिक्षण, सराव आणि संशोधन आहे. तर याविषयी थोडक्यात आपण काय सांगाल? हो, शिक्षण, सराव आणि संशोधन या गोष्टींचा प्रचार प्रसार हे करण्याचं काम ही आपली मिनिस्ट्री ऑफ आयुष म्हणजे आयुष मंत्रालय हे करत असतं. आणि या आयुष मंत्रालयाच्या खाली आपलं सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी नावाची एक संस्था आहे. ही सगळ्या प्रकारचं संशोधन जे आहे, संशोधन करण्याचं काम ही संस्था करत असते. देशभरातून अनेक होमिओपॅथीची जी कॉलेजेस आहेत किंवा होमिओपॅथीच्या ज्या संस्था आहेत यांच्याकडून डेटा घेणं, त्या डेटांचं ॲनालिसिस करणं, त्याच्यातून नंतर मग रिसर्च करणं, ह्या गोष्टींचं काम ही संस्था करते. त्यानंतर आपली NCH म्हणजे नॅशनल कमिशन ऑफ होमिओपॅथी नावाची जी संस्था आहे ती शिक्षण आणि व्यावसायिक प्रॅक्टिस यांचं नियमन करणारी संस्था आहे. तर या संस्था एकमेकांशी हँड इन हँड काम करून होमिओपॅथीच्या प्रचार, संशोधन आणि प्रसाराचं काम करत आहेत. बरं डॉक्टर, शेवटी आमच्या श्रोत्यांना सांगायचं झालं तर आपण काय सांगाल? हां, श्रोत्यांना मी नक्कीच होमिओपॅथी दिनाच्या शुभेच्छा देतोच, पण त्याबद्दल त्यांना हेही सांगतो की बऱ्याच वेळेला सोशल मीडियावर होमिओपॅथीबद्दल कधीकधी अतिरंजक अशाही तुम्हाला काही बातम्या किंवा काही जाहिराती तुम्हाला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मुतखड्यासाठी अमुक एक ड्रॉप्स हे तुमच्यासाठी एकदम जालिम औषध किंवा प्रभावी औषध असं तुम्हाला सांगितलं जातं. किंवा साप चावल्यावर होमिओपॅथीतलं अमुक एक औषध हे अतिशय प्रभावी, हे तुम्ही दिल्यानंतर त्याला ॲडमिट करायची गरज नाही असंही सांगितलं जातं. तर अशा ह्या भूलथापा असणाऱ्या गोष्टींवर विश्वास न ठेवता आपल्या डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानेच औषध घेणं हे योग्य. कारण विषबाधा किंवा अगदी इमर्जन्सी कंडिशन्स याच्यामध्ये आपल्याला ॲलोपॅथिक किंवा मॉडर्न मेडिसिनची मदत ही घ्यावीच लागते. त्या ठिकाणी आपल्याला फक्त होमिओपॅथीवर अवलंबून जमत नाही. त्यामुळेच आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये हे आपल्या डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसारच उपचार घेणं हे जास्त योग्य ठरतं. धन्यवाद डॉक्टर मिलिंद बोर्डवेकर सर. आज आपण होमिओपॅथी विषयी अतिशय उपयुक्त आणि सखोल अशी माहिती दिली, त्याबद्दल आमच्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये मी आपले आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, होमिओपॅथी ही केवळ उपचार पद्धती नसून एक संपूर्ण जीवन दृष्टी आहे जी शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल राखण्यास भर देते. आजच्या जागतिक होमिओ दिनानिमित्त आपण सर्वांनी आरोग्याबद्दल सजग राहून योग्य उपचार पद्धती निवड करूया. पुन्हा भेटूया एका अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.